ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज मनोज जरांगेनं 288 मतदारसंघांमध्ये निवडणुका लढण्यासंदर्भात संकेत दिलेत. कसं बघताय तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे? कसं आहे आता ही जी आरक्षणाची लढाई आहे, म्हणजे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जे आहे, ही लढाई आता पक्षांच्या याच्यापेक्षा पुढे गेलेली आहे. म्हणजे कुठलीही आता येणारी निवडणूक कुठल्या पक्षाची निवडणूक अशी होईल असं मला वाटत नाही. ही येणारी निवडणूक जी आहे ती एकंदरीत मराठा विरुद्ध ओबीसी अशी जी निवडणूक त्या ठिकाणी होण्याचे संकेत आहेत. कारण एकीकडं जरांगे पाटील जे आहेत ते ओबीसीतूनच आरक्षण घेण्यावर ठाम आहेत आणि दुसरीकडं ओबीसी समाज जो आहे तो मात्र कुठल्याही परिस्थितीत ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये ह्या भूमिकेमध्ये आहे. आणि तो दिला तर या गरीब समाज फार मोठा अन्याय होईल. इतकी वर्षे हा समाज दबला अवस्थेत होता, पण आता ओबीसी समाजसुद्धा आता जागृत झालेला आहे. त्या ठिकाणी जसं जरांगेंना आंदोलन होत आहे तसं आमच्या ओबीसीच्या मुलांचं सुद्धा आंदोलन त्या ठिकाणी तेवढ्याच ताकदीनं झालेलं आहे. आपण हाकेंचं आंदोलन बघितलं असेल, ससाणेंचं आंदोलन बघितलं असेल, ही सगळी आंदोलनं तर ताकदीने ओबीसीसुद्धा आता रस्ता उतरायला चालू झालेला आहे. आणि त्यामुळं हे शेवटी आमच्या हक्काचं संरक्षण करण्याची लढाई आहे, त्यांना हिसकावून घेण्याची लढाई आहे. आणि त्यामुळं हा जो ओबीसी आहे, हा ओबीसी महाराष्ट्रातला पूर्ण ताकदीनिशी जी आहे आपल्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी जर राजकीय लढाई करण्याची पाळी आली तर तीसुद्धा लढण्याच्या मनस्थितीमध्ये जो आहे तो आता ओबीसी समाज आलेला आहे. त्यामुळे इकडे जरी जरांगेंनी 288 उमेदवार उभा करायची तयारी केली तर आम्ही त्यांच्या भूमिकेचं स्वागत करू. आणि ते जर समोर आले तर त्या ठिकाणी तितक्याच ताकदीनं जे आहे ओबीसीसुद्धा उमेदवार जो आहे तो आम्ही देणार आहोत. आमचीसुद्धा तयारी पूर्ण झालेली आहे. त्या ठिकाणी जवळपास मराठवाड्यात तर जवळपास 46 उमेदवार आमचे तयार झालेले आहेत. थोड्या दिवसात तुम्हाला त्याची नावंसुद्धा कळतील तरी काय. त्यामुळं ही येणारी निवडणूक जी आहे ही येणारी निवडणूक नक्कीच जरांगे जर त्यांनी उमेदवार उभा केले तर मग ओबीसीना सुद्धा तितक्या ताकदीनं लढून ही निवडणूक जिंकून सत्ता हस्तगत करण्याचा दुसरा पर्याय राहणार नाही. ही आरक्षणाची लढाई जर मतपेटीतून लढाई लागणार असेल तर ती लढाईसुद्धा लढण्याची तयारी जी आहे ती ओबीसीने चालू केलेली आहे. आता 11 तारखेला या ठिकाणी सांगलीमध्ये महाएल्गार मेळावा जो आहे, आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा केलेला आहे. जवळजवळ 2-3 लाख त्या ठिकाणी ओबीसी बांधव रस्त्यावर त्या ठिकाणी उतरले आपल्याला दिसतील. भुजबळ साहेब असतील त्या ठिकाणी, आमचे सगळे नेते पंकजांना बोललेलं आहे, त्या ठिकाणी वडेट्टीवार आम्ही बोललो आहे, मी स्वतः त्या ठिकाणी आहे, हाके आहेत, बाकी सगळे आमचे नेते मंडळी जे आहे, टी.पी. मुंडे साहेब त्या ठिकाणी आहेत. तर अशा प्रकारे एक मोठा एल्गार मिळायचा आहे त्या सांगली पश्चिम महाराष्ट्रात आम्ही करणार आहे. 7 तारखेला जरांगी त्या ठिकाणी येत आहे आणि 11 तारखेला आमचाही मेळावा त्या ठिकाणी होत आहे. त्यामुळं उद्याचं रस्त्यावरची लढाईची जी आहे रणशिंग जे आहे ते आम्ही सांगलीतून फुंकणार आहोत. आणि त्यानंतर 12 तारखेनंतर आम्ही आमचा राज्यव्यापी दौरासुद्धा जो आहे सगळ्या ओबीसी नेत्यांना एकत्र घेऊन पुन्हा एकदा हा जो आहे दौरा जो आहे आम्ही महाराष्ट्रात आम्ही सुरू करू. आणि त्याप्रमाणे आमचा जी रॅली असेल ती आरक्षण बचाव हक्क रॅली आमची असणार आहे. त्यांची शांतता रॅली आमची आरक्षण बचाव आमची रॅली असणार आहे ती. त्यामुळं आम्हालासुद्धा शेवटी जे आहे रस्त्यावरची लढाई उतरावं लागणारच. आम्ही न्यायालय लढाई आम्ही लढलो आहे, यापूर्वी आम्ही जिंकलो आहे सुद्धा. आणि परंतु न्यायालय लढाई आमची चालू आहे. हा जो कुणबी मराठा आणि मराठा कुणबी आहे हा विषय जो आहे हा विषयसुद्धा आम्ही चॅलेंज केलेला आहे. त्यामुळं कोर्टामध्ये ते सुद्धा आम्ही हे करणार आहे. आणि आता ही जी राजकीय लढाई जी आहे ती राजकीय लढाई जी आहे ते लढण्याची आमची ट्रायलसुद्धा जी आहे ती लोकसभेमध्ये आमची झालेली आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा, मनोज जरांगे यांच्या सातत्यानं वेगवेगळ्या आंदोलनाच्या टप्प्यांवर वेगवेगळ्या मागण्या वाढत असल्याचं पाहायला मिळालं. आता त्यांना एक नव्यानं मागणी केल्याचं पाहायला मिळालं. EWS आरक्षण असेल, कुणबी आरक्षण असेल, यासोबतच आर्थिक निकषांवर ते देण्यात आलेलं आरक्षण होतं. SCBCचं आणि EWS या आरक्षणांसंदर्भात देखील त्यांचं असं म्हणणं आहे की हे आरक्षणाचे तिन्ही पर्याय जे आहेत ते आता मराठा समाजासाठी खुले ठेवा. कसं आहे, प्रत्येक वेळी प्रत्येक महिन्यामध्ये जवळपास जरांगेंची मागणी जी आहे ती बदलत असते. सुरुवात झाली निजामापासून, त्यानंतर ते सरसकट आली, त्यानंतर कुणबी दाखले आले, त्यानंतर कुणबी मराठा आले, त्यानंतर शुक्र समिती, शिंदे समिती, संपूर्ण महाराष्ट्रभर. आता तर तिन्ही आरक्षण दिले पाहिजेत अशा प्रकारची मागणी जरांगे करत आहेत की त्यांना EWS पण पाहिजे, त्यांना SCBC पण पाहिजे, त्यांना कुणबी दाखले पण पाहिजे. अशा प्रकारे 3 आरक्षण मराठा समाजाला पाहिजेत. वास्तविकता मराठा समाजाला ह्या असल्या सगळ्या या गोंधळलेल्या ह्या मागण्यामुळेच आरक्षण मिळत नाही आहे. वास्तविकता मराठा समाजाने ठामपणे एक मागणी लावून धरली असती की आम्हाला ओपन कॅटेगरीतले जे आहे ते टिकणारं आरक्षण आम्हाला पाहिजे आणि त्यासाठी घटनादुरुस्ती करायची पाळी आली तर ते घटनादुरुस्ती करून 50% आरक्षण जे आहे ती मागणी लावून धरली असती तर या ठिकाणी महाराष्ट्रातला मराठ्यांना न्याय मिळाला असता, गरीब मराठ्यांना. आणि त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये जाताना न्याय मिळाला असता, त्या ठिकाणी गुजराला न्याय मिळाला असता,
बाकी सगळे जे ओपन कॅटेगरीतले जे जिथं ज्या ज्या देशामध्ये कसं सगळ्यांना न्याय मिळू शकेल, पण या ठिकाणी हा फक्त ओबीसीतलंच आरक्षणाचा हट्ट जो आहे तो मात्र तो ओबीसी समाजाला मुळीच मान्य होणार नाही. बाकी जो मराठा समाजाने जी मागणी केली होती की मराठा आरक्षणाला आमचा विरोध आहे का ओबीसीचा, आज तर मुळीच नाही आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही ओपन ओपन कॅटेगरीतले आहात, तुम्ही ओपन कॅटेगरीमधले 50% वरचं आरक्षण तुम्ही घ्या. आमचं काही म्हणणं 10% घ्या, 20% घ्या, 25% घ्या. तुमची सत्ता इथं आहे, तुमची सत्ता केंद्रात आहे, तुम्ही करू शकताय. पण का घेत नाही हे मला माहीत नाही. पण शेवटी आता राजकीयच हे आरक्षणाची लढाई जर राजकीयकडे देण्याची ही वेळ असेल तर ती लढाईसुद्धा आम्ही लढू. आणि एकीकडं जे EWS आरक्षण आहे हे मला आवर्जून सांगावं असं वाटत आहे की सगळ्या मराठा बांधवांना EWS आरक्षण हे फक्त ओपन कॅटेगरीतील फक्त गरिबांसाठी आहे. इकडे तुम्ही कुणबी दाखला बी मागणार आणि मग मागासवर्गीय आहे, तिकडं SC-BC आहे, तिथं तुम्ही मागासलेले आहेत. मग तुम्ही ठरवा ना आधी की तुम्हाला मागासवर्गीय व्हायचं का मागासवर्गीय का मागं नाही व्हायचं आहे. मग एकदा मागासवर्गीय तुम्ही म्हणत असाल आणि तुम्ही EWSमधलं पण आरक्षण पाहिजे म्हणत असाल, हे कसं शक्य आहे. हे घटनेनं चालणारं राज्य आहे. ते घटना दुरुस्ती करून ओपन कॅटेगरीतल्याच फक्त गरिबांसाठी ते आरक्षण EWS आहे. आणि ते मराठा समाजाला 8.5% आरक्षण घेतलं असताना सुद्धा आता एकीकडे कुणब्याचे दाखले घेऊन त्याच्यावरती पाणी सोडलं, SC-BCचं आरक्षण म्हणून त्याच्यावर पाणी सोडलेलं आहे. जे हक्काचं 8.5% आरक्षण होतं त्या आरक्षणाला हा मराठा समाज मुकलेला आहे. आता राहिला प्रश्न कुणब्यांचे दाखले घेऊन जर तुम्ही म्हणा आम्ही ओबीसी होऊन आम्ही ओबीसीचं आरक्षण घेऊ, ते कदापि शक्य होणार नाही. कारण ते आम्ही न्यायालयात सुद्धा लढा आम्ही चालू ठेवलेला आहे. आणि इकडं महाराष्ट्र शास्त्रामध्ये सुद्धा त्यांना सुद्धा आम्ही इशारा दिलेला आहे की जर तुम्ही हे जर सुरू ठेवलं कुणबी दाखले तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही या शासनाविरुद्ध आम्ही दंड ठोपटणार आहोत. आणि कुठल्याही वेळेस आम्ही त्यांना इशारा आता आमच्या महागाई मेळाव्यामध्ये इशारा देणार आहे. हे ताबडतोब जो सगळे सोयऱ्याचा GR जो आहे ती मागणी आहे, ती सगळे सोयऱ्याचा GRला आम्ही 8.5 लाख आम्ही त्या ठिकाणी हरकत नोंदवलेले आहेत. ते सरकारला त्यामुळे सरकारची गोची झालेली आहे. सरकार तेवढं सोपं नाही आहे सगळे सोयऱ्याचा GR काढणं. आणि सगळे सोयऱ्याचा GR जो आहे तो फक्त काय ओबीसीसाठी नाही आहे. त्या ठिकाणी सर्वपक्षीय बैठकीमध्ये झिरोवर साहेबांनी सुद्धा आदिवासींच्या विरोधात म्हणून सांगितले. त्यांनी तिकडं मागासवर्गाचा विरोध आंबेडकर साहेबांनी की मागासवर्गाचा सुद्धा विरोध आहे त्या ठिकाणी. म्हणजे SCचा विरोध आहे, STचा विरोध आहे, ओबीसीचा विरोध आहे, सगळ्यांचा विरोध सगळ्या सोयऱ्यासाठी आहे. मग अशा वेळी सगळ्या सोयऱ्याचा तुम्ही GR फक्त एकटा मराठा समाजासाठी सगळ्या समाजाच्या विरोधात निर्णय घेणार आणि आम्ही शांत बसणार, मुळीच असं होणार नाही आहे. सगळ्या सोयऱ्याचा GR जो आहे ह्या सरकारच्या गळ्यात अडकलेला हाडूक आहे. आणि ते बाहेर कसं काढणं त्यांचे त्यांना माहिती आहे. त्यांनी ॲक्च्युली ते अधिसूचना काढायला नको होती, पण त्या ठिकाणी साखर वाटायची होती, त्याकडे गुलाल उधळायचा होता. त्यामुळे ते अधिसूचना काढून सरकारने फार मोठी चूक त्या ठिकाणी केलेली आहे. आणि आता ते सरकारच्या अंगाशी यायला लागलेली आहे. आणि सरकार यातून काय मार्ग करणार मला माहीत नाही. पण सगळे सोयऱ्याचा जे आहे ना आमचा टोटल विरोध आहे आणि तो आमचा विरोध कायम राहणार आहे. इकडे EWS, तिकडे त्या ठिकाणी SC-BC आणि तिकडे कुणबी दाखले, ह्या सगळे जे आहेत ह्या सगळ्यांना न्यायालयात आव्हान झालेलं आहे. आणि हे कुठलंच ह्या ठिकाणी त्यांना टिकणार नाही. ते फक्त ओपन कॅटेगरीत जर राहिले तर मात्र EWS 8.5% ते 10% आरक्षण जे आहे ते घटनात्मक आरक्षण मराठा समाजाला मिळत होतं. पण त्याच्यावर सुद्धा पाणी जे आहे ते पाणी ह्या भूमिकेमुळं आरक्षण पाहिजे, ह्या भूमिकेमुळं त्याच्यावरती पाणी सोडावं लागलं मराठा समाजाला. आणि मराठा समाजाचं त्याच्यामुळं अतोनात नुकसान झालेलं आहे. कुणब्यांचे दाखले घेऊन मराठा समाजाला आरक्षण घेण्याची जर हे कोण दिवास्वप्न बघत असेल तर ते तेवढं शक्य नाही. आम्ही रस्त्यावरची लढाई, न्यायालयीन लढाई आणि राजकीय लढाई जी आहे ती लढाई लढूनसुद्धा आम्ही त्याला टोटली विरोध आमचा राहणारच आहे आणि विरोध करणारच आहोत आम्ही. शेवटचा प्रश्न, राज ठाकरे असं म्हणतायत की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. कसं आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही आरक्षण जे आहे ते 2 टप्प्यावरचं आरक्षण आहे. एक सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे, सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण आहे, दुसरं आर्थिक आरक्षण आहे. बऱ्याच नेत्यांची आर्थिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण ह्याची सगळं जमलिंग झालेलं आहे. माझ्या मते सामाजिक न्यायाचं जे आरक्षण जे आहे सुद्धा आमच्या आता भटक्यामुक्त अजूनसुद्धा म्हणजे हजारो कुटुंब जो आहेत ना ते आज पालामध्ये राहत आहेत. आरक्षण कशाशी खातात हे स्वतःला माहीत नाही आहे काय. आज सुद्धा त्यांना जातीवाच्या नावाने त्यांना हिणवलं जाते. त्यांना काय माझी उद्धव ठाकरे साहेबांची ह्यावेळी चर्चा झाली की त्यांची भूमिका होती की आम्ही पोटाला जात लावत नाही. पण त्यावेळी मी त्यांना सांगितलं की तुम्ही पोटाला जात लावत नाही, आमच्या जातीला पोट आहे ना, शेवटी ते कोणी भरलं पाहिजे ना काय.
आणि म्हणून त्यासाठी त्या जे आरक्षण जे आहे ते आरक्षण दिलेलं जे आहे ते टिकलं पाहिजे, सर्वांनी म्हणून ते टिकवलं गेलं पाहिजे. ही भूमिका सगळ्या पक्षांकडून घ्यायला पाहिजे. राज ठाकरे साहेबांना सुद्धा आम्ही भेटणार आहोत आणि आमची भूमिका जी आहे की आरक्षणाबाबतीत ओबीसी आणि भटक्यांची भूमिका काय आहे त्यामध्ये हे आम्ही चर्चा करू आणि त्यांचा काय गैरसमज झाला असेल काय किंवा काय इतर कोणी काय त्यांना सांगितलं असतं ते आम्ही त्यांचा संभ्रम त्यांचा दूर करू. आणि आमची आरक्षणाची भूमिका जी आहे ती आम्ही आरक्षणवादी आहोत आणि आरक्षणाच्या बाजूने आमचा लढा जो आहे तो आमचा कायम आहे. आणि जे कोणी आरक्षणाच्या विरोधी काही गैरसमजानं समजा काही नेते मंडळी गेले त्यांचे गैरसमज आम्ही नक्कीच भेटून आम्ही त्यांना त्यांचे गैरसमज दूर करू आणि आरक्षणाची बाजू जी आहे अजून महाराष्ट्राला आरक्षणाची का गरज आहे हे आम्ही त्यांना समजून सांगू. धन्यवाद त्यांना आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. राज ठाकरेंचा जो गैरसमज झाला आहे तो दूर करण्यासाठी स्वतः ओबीसी नेते लवकरच राज ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि त्यांना आरक्षणाची महाराष्ट्राला का गरज आहे हे समजून सांगणार आहे अशी प्रतिक्रिया प्रकाश शेंडगेंना दिली आहे. कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.